एनसीपी नेता और मंत्री धनंजय मुंडे की मुश्किलें और बढ़ने की आशंका है। आरटीआई कार्यकर्ता विजय कुम्हार ने गंभीर आरोप लगाया कि जो मामला कैबिनेट के सामने आया ही नहीं, उसको मंजूरी दिखाकर भारी भरकम रुपए की निकासी हुई है। सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने धनंजय मुंडे पर कैबिनेट प्रस्ताव के बिना ही 200 करोड़ रुपए का घोटाला हुआ है, ऐसा आरोप लगाया। अंजलि दमानिया के आरोप की पुष्टि अपोने के वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता विजय कुम्हार ने भी की है। विजय कुम्हार का आरोप है कि कैबिनेट के प्रस्ताव को मंजूरी देने के बाद पहले भी इसी तरह से पैसे लिए गए हैं। प्रदेश सरकार की बहुचर्चित एम्बुलेंस की खरीद के लिए 13 मार्च को प्रस्ताव स्वीकृत हुआ और 15 मार्च को शासन आदेश स्वीकृत हुआ। ये दावा विजय कुम्हार ने किया। इसलिए विजय कुम्हार ने मांग की है कि आम जनता और सरकार को गुमराह कर गलत फैसले लेने और पैसे देने वाले अधिकारियों और मंत्रियों के खिलाफ सख्त कानूनी कार्यवाही की जाए। धनंजय मुंडेंवर मी आरोप केले खरं आहे, परंतु अडचणीत वाढ होईल की नाही मी सांगू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत जे आरोप होत आहेत त्यामध्ये अजूनही काही कोणी राजीनामा दिले किंवा कारवाई कोणावर केलेली आहे असं काही दिसत नाही आहे। पहिली गोष्ट म्हणजे काल अंजली दमानिया यांनी जे ट्विट केलेलं होतं, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव मंजूर नसतानाच पुढची प्रक्रिया केली। त्याच्यामध्ये तथ्य आहे अशा अर्थाचं मी आज सकाळी ट्विट केलेलं आहे आणि हा प्रकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा घडतोय असं नाही, तर यापूर्वीही मंत्रिमंडळात मंजूर न झालेले प्रस्ताव ते मंजूर झाल्याचं बसून समजून किंवा भासवून कारवाई करण्यात आली असं माझं ते ट्विट आहे। आणि ते जे मागच्या वेळेला जे झालं होतं ते घडलं होतं मार्च 2024 मध्ये ॲम्ब्युलन्सचा ठराव हा 13 मार्च 2024च्या बैठकीत मंजूर झालेला नसताना 15 मार्चला त्याचं कार्यारंभ आदेश काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये मात्र 13 मार्चला तो ठराव मंजूर झालाय असं दाखवण्यात आलं। हे सगळे प्रकार हे घटना विरोधी आहेत, हे फौजदारी पात्र गुन्हे आहेत आणि याच्यात माझा दुसरा आक्षेप असा आहे की याच्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई करण्याची गरज काय पडते किंवा मागणी करायची गरज काय पडते। जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये कारवाई केल्या पाहिजेत। कुठलाही कुणाच्याही तक्रारीची वाट न बघता नुसता संशय जरी आला तरी त्यांनी या सगळ्या प्रकारांची कारवाई केली पाहिजे अशी आमचं मागणं आहे। नाही, बैठक झाली त्या दिवशी, परंतु त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर झाले नाहीत असं दिसून येतंय म्हणजे आहेच ते, कारण आयत्या वेळचे ठराव किंवा जे काही असेल ते आणि नेहमीचे ठराव हे मंजूर झाल्यानंतर त्याची रितसर प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते, ते वेबसाईटवर टाकले जातात, ते वेबसाईटवर दिसत नाही। याचा अर्थ अशा प्रकारचे कुठलेही ठराव मंजूर झालेले नसताना त्याची अंमलबजावणी केली हे आता उघड दिसत आहे। सगळ्यांवर जे कोणी अधिकारी आहेत, जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ज्यांनी दुर्लक्ष केलं, ज्यांनी या गोष्टी करू दिल्या, ज्या गोष्टी घडत असताना गप्प बसले, त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।